आयुष्यभर शहापूर एवढे धरणं बघतो डोळ्याने आणि पाण्यासाठी तरसते की आपण पाण्याच्या टँकरचे जे रेट लावतो, बरोबर आहे, त्याचे जे पैसे, हे सगळं कोणाकडे आहे? सर त्याचा आपण टेंडर फ्लोट करतो. साधारणतः आपण फेब्रुवारीमध्ये टेंडर फ्लोट कोण करतात? जिल्हाधिकारी सर. आणि मग त्यांना सजेशन कोण देतो की टँकरचा 100 रुपये रेट असायला पाहिजे का 150 रुपये असायला पाहिजे? हे सजेशन कोण देतो? नाही सर, टेंडर करतो आपण त्याच्यामध्ये. आणि शासनाचा मिनिमम जो रेट आहे तो 240 रुपये आहे. तर आपल्या यावेळेस टेंडर 148 काहीतरी केलेला आहे. म्हणजे आपल्याला जो शासनाने रेट कोड केलेला आहे त्याच्या अनुषंगाने आपण टेंडर करतो. जो कमी आहे माझं म्हणणं तेच आहे, चुकतं शासनाचं का टँकरवाल्यांचं? कारण शासन जे रेट कोड करतो आणि टँकरवाले मागच्या वर्षी 34% कमी दराने भरला, यावेळेस 65% कमी दराने भरतो. ते हा मुद्दा नोट करून घे. नक्की चुकतं कुणाचं? म्हणजे शासनाचा पैसा एवढ्या काहीशे विषय असेल, हजार असेल, लाखो रुपये असतील, हे जे वाया जातात. कारण ऑलरेडी तुम्ही जो रेट काढता, मग तो मागच्या वेळेस जर 34% बिलोने गेला होता, बरोबर आहे, मग काय मिस्टेक काय होते शासनाची किंवा अधिकाऱ्यांची काय मिस्टेक होते? का तुम्ही एवढे रेट लावता? जर हे लोक 34% बिलोने काम करतात, 65% कमी दराने काम करतात, मग तुम्ही एवढे रेट लावता, मग नुकसान कोण करतो शासनाचं? बरं, ह्यांनी समजा तुमचं म्हणणं बरोबर असेल किंवा मिनिमम का मॅक्झिमम जो तुम्ही रेट काढत असाल, बरोबर आहे, मग 34 आणि 65% कमी दराने हे काम करतात, मग हे नक्की काम करतात का? कारण माझं तर म्हणणं असं आहे की हे कामच करत नसतील. मग हे काय आहे माहिती आहे ना, हे लोकांच्या सेवेचा विषय नाही. हे लोक फुकटची बिलं काढतात. मला मिळालेली माहिती आहे का हे लोक फुकटची बिलं काढतात. एक टँकरचे 2 दाखवतात, 3 फेऱ्या दाखवतात. आता एक तर माझ्याकडे शहापूरचा विषय आहे. मला एक सांगा, एकच सोर्स आहे आपल्याकडे शहापूरला. तिथून एक टँकर एका गावात कुठं ते आलं होतं बघा, एक मिनिट, कसारा वाशाळ्याचं, बरोबर आहे, 1500-1600 रुपये एक ट्रिप पडतो. आता ते अंतरच एवढं आहे, त्याला ते परवडणारच नाही. आणि जी सत्यता आहे, प्रॅक्टिकली बोलतो, जे परवडणार नाही तो काम कसं करतो? कसं काम करतो तो? तर गेल्या वेळेस 34% कमी दराने, यावेळेस 65% कमी दराने. मग चुकतं कोणाचं? सर आपल्याला शासनाने जो ठरवून दिला रेट आपण त्याच्यावर खाली टेंडर. बरोबर आहे साहेब. म्हणजे याचा अर्थ हे माझं म्हणणं काय, याचा अर्थ टँकरवाले प्रामाणिकपणे काम करत नाही. आपलं जीपीएस ट्रॅकिंग असतं, जिल्हा परिषदवाले आहेत, जीपीएस ट्रॅकिंग असतं. त्याच्यानंतर मस्टर गावामध्ये ठेवतो, जुने गावातल्या लोकांचं सहाय्य घेत असतात. मॅडम, हे सगळे ज्यांनी धंदे केले त्यांना आम्ही सगळ्यांना रस्त्यावर पण आणलं का, ते पण सांगतो. हे काय जीपीएस एकदा दाखवलं, तो 2दा दाखवलं, काही 2 तासाचं 3 तासाचं अंतर ठेवायचं असतो. ते अंतर ठेवून ते लोकेशन दाखवतात, सगळं काय करतात. तर प्रत्यक्षात मी तुम्हाला पुरावे देईन, पण मग तुम्ही कारवाई काय करणार? म्हणजे त्याच्यासाठी तुमच्याकडे तरतूद काय? कारण जेव्हा लोक तक्रार करतात, लोक तर तुमच्याकडे येत नाही किंवा तुम्ही काय सांगत पण नाही, फोनही उचलत नाही. जेव्हा लोक आम्हाला सांगतात तर त्याच्यात काय तरतूद आहे? काय त्यांचे ते अधिकारी असतील किंवा जे ठेकेदार असतील त्यांच्यावर काय कारवाई करणार? तर काय होतं, ही आपण सगळी चर्चा करणार असेल, ही सगळी व्यर्थ चर्चा असेल. ही सगळी कागदोपत्री चर्चा करतो. या गावात 10 टँकर गेले, त्या गावात 5 टँकर गेले. प्रत्यक्षात हे सगळं असं घडतो असं तुमचं म्हणणं असेल तर माझी त्याला मान्यता आहे. मी तुमची माफीही मागतो किंवा माझी चुकी झाली. पण मग मी जेव्हा सिद्ध करेन तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी निलंबित करायला लागेल. हे लोकांच्या तक्रारी आहेत, माझी तक्रार नाही. म्हणून लोक आमच्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून तक्रार करतात की माझ्या गावात एवढेच टँकर आले किंवा हे तर येतच नाही. मग त्याला विचारलं कोण जा. हे मी आता 4 दिवसापूर्वी साहेब जाऊन आलो. तिथे सगळ्या जेवढ्या सरकारच्या योजना आहेत ना, या सगळ्या ठेकेदारांनी ना अधिकाऱ्यांनी गुंडाळल्या. म्हणून ती सगळी अवस्था पण बघितली पाण्याची सुद्धा. तर त्या लोकांनी सांगितलं सुद्धा मला. शहापूरवाले बरेच सगळ्या ठिकाणी मला मी भेटत आलो, कसारला भेटत आलो, इकडं डोळखामला भेटलो, तिकडे भेटलो वाशाळ्याच्या इथं दुसरं सगळीकडे आम्ही भेटत आलो. तर सगळ्यांची व्यथा होती. माझं म्हणणं काय, आपण इथं सगळी चर्चा करणार, कागदोपत्री सगळं राईट असणार, पण प्रत्यक्षात लोकांपर्यंत सेवा पोहोचत नसेल. आणि हे लक्षात ठेवा साहेब, सरकार जेव्हा मिनिमम रेट 100 रुपये करतो तर हा ठेकेदार 65% कमी दरात म्हणजे 35 रुपयात करतो. याची चौकशी नको व्हायला?
हे कसं म्हणजे त्याची काय एंट्री काय असतो तुमच्याकडे? आणि ग्रामस्थांचे साहेब, आपण जेव्हा टँकर पोहोचतो ना तिथे, त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थांच्या सह्या घेतो. तिथे पाणी भरणाऱ्या लेडीज असतात, विहिरीवरती आपण टँकर खाली करतो, तिथे पाणी भरणाऱ्या लेडीज असतात, त्यांच्या आपण सह्या घेतो. असं एक अच्छा. रजिस्टर ठेवलेलं आहे. ठीक आहे. मग जे माझ्याकडे तक्रार करतात त्यांना मी बोलतो ना, बरोबर आहे का नाही? त्यांचं म्हणणं काय 1च्या 2 दाखवतात, 3 दाखवतात. म्हणजे असं जे आहे ना प्रकार, तो मी आता माझ्या तिथल्या लोकांना ज्यांची तक्रार आहे त्या कार्यकर्त्यांना काय सांगेल की भाई तुम्ही थोडे दिवस थांबत जा, ते टँकर बरोबर येतात का नाही येतात तरी शूटिंग करत जा, बरोबर आहे? आणि मला पाठवत जा. त्याच्यानंतर महिन्याभराचं बिल महिन्याभरात देतो आपण. किती दिवसात देतो? एक वर्षात बिल देतो. हे काय अंबानी अदानी काम करतो का? हे जे काम करतात हे ठेकेदारांची, कॉन्ट्रॅक्टर लोकांची अवस्था बघितलं तुम्ही. डिझेल देता का तुम्ही त्यांना? काय डिझेल पण आणि वर्षभरात बिल देता. हे काम तर अंबानी अदानीच असू शकतो. हे कसं कोणी माझ्यासारखा माणूस नाही काम करू शकत? एक वर्षात बिल बोलला तर हा नियमात आहे का? असं काही नियम आहे, ॲग्रीमेंट आहे? मग अरे नियमानुसार बिल आठवड्यात द्या, 15 दिवसात द्या, महिन्यात द्या. हा मग शासनाचं तुम्ही जाहीर परिपत्र काढा ना की निधी नाही, बिल नाही मिळणार. काढा ना, आम्ही उत्तर देऊ ना काय द्यायचे तर लोकप्रतिनिधी म्हणून. कारण हे तर अजिबच आहे सगळं. तुम्ही सांगा, 1 वर्ष मी क्रेडिटमध्ये काम नाही करू शकत, एवढी माझी कॅपॅसिटी नाही. ते सर्वसामान्य जे ठेकेदार ते पण 65% कमी दरात घेतात. सांगा ना, 100चे 65 मध्ये 35 रुपयात घेतात ते. तो एक कमी रेट करतात प्लस वर्षभरात पेमेंट. साहेब कमीत कमी 15 दिवसात हप्त्यात, महिन्यात द्या ना पेमेंट, बरोबर आहे का नाही? आणि हा विषय किती 3-4 महिन्याचा तर असतो वर्षात, बरोबर? 2 का 3 महिन्याचा असेल तर 3 महिन्यापुरतंच हे सांभाळायचं आहे. आणि याच्यात मॅडम किती पैसे जातात साधारणतः? एक वर्षाचा शहापूर तालुक्याचा किती बिल आहे 3 महिन्याचा? हे अंदाजे सांगा मला. 3 कोटीपर्यंत. बरोबर आहे. शासन 1000 कोटी देतो ना. तुमचे 3 कोटी नसेल मिळत तर मला सांगा ना. हा याची रीतसर एक बातमी बनवली जाईल, सगळ्या मीडियाला बातमी देतो ना मी. शासन तुम्हाला 306 कोटी रुपये देईल, कारण हे आवश्यक आहे ना. माझ्याशी विषय काय माहिती आहे ना, मी त्या दिवशी शहापूरला गेलो होतो. मी कलेक्टर साहेबांना रिक्वेस्ट केली, कलेक्टर साहेब 10-15 दिवसात येणारे आहेत. बघा आता आपण बावली धरण योजना राबवली, सक्सेस झाली का? 3300 करोड गेले. सांगा ना, आता हे जे सगळे काय आपण करतो ना, हे 300 करोडऐवजी 150 करोडमध्ये अख्ख्या शहापूर तालुक्याची ताण भागली असते ना. जे शहापूर तालुक्यात काम करतात साहेब साहेब, बरोबर आहे की नाही? आणि साहेब काय माहिती आहे ना, आता ज्या बावली धरणाचं केले तिथं टॅपिंगचा किती प्रॉब्लेम आहे माहिती आहे? सांगा ना किती प्रॉब्लेम आहे. मी त्या विखे पाटील साहेबांना भेटलो, शेवटी CM साहेबांना भेटलो. कसं ते सांगा, तिथले आमदार ऐकायला तयार नाही. हे सगळं आता ते काय सांगतात माहिती आहे ना, ती कुठली पद्धत आहे ती उचलायची. हा तर त्याच्याने खर्च वाढेल, प्लस प्रत्येक महिन्याचा तो खर्च असेल. प्रत्येक महिन्याचा एवढा खर्च करेल कोण? बरं, ज्या शहापूरला एवढे मोठे मोठे धरण आहेत आणि तुम्ही त्या शहापूरला नेलं कुठं? इगतपुरीच्या धरणावर का? हे सगळं तुम्ही नोटिंग करा, शासनाला पाठवा. हे आपल्याकडूनही पाठवले म्हणजे. आणि मी साहेब बघितलं, आपण जर स्वतः तुम्ही एकदा वेळ काढा, मी एक दिवस पूर्ण दिवस काढतो. जी अशी 25, 30, 40 गावं आहेत, तहसीलदार साहेब बरोबर आहे ना, असे शहापुरात प्रत्येक ठिकाणी असे ठिकाण आहेत का जिथं आपण छोटं धरण, ज्याला तुम्ही मोठा तलाव सुद्धा बोलू शकता, असे धरणं जरी आपण बनवले ना छोटे छोटे तरी सुद्धा. आणि दुसरी साहेब सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, फॉरेस्टवाले ते बंधारा पण एवढीच हाईट पाहिजे, तेवढीच हाईट पाहिजे. आपण काय बघतो तर ते जास्त हाईट वाढवली तर पाणी जास्त साचून राहील ना, बरोबर आहे का नाही? तर त्याचा स्रोत पण होईल. पण ते फॉरेस्टवाल्यांना पण एकदा नियमात घ्यायला सांगा. शेवटी तुमच्या हाईटमुळं लोकांची बस. साहेब एक मी सांगतो, मी आता 2 वर्ष होतील मला, मी हे सगळं बघितलं. शहापूरला मी कमीत कमी 50 वेळा गेलो असं. सगळ्यात जास्त मी शहापूरला जातो आणि तिथे मी बोललोही होतो काय हा तालुका आपण टँकर मुक्त करू. आणि मी जेव्हा सगळ्या स्टडी केलं तर मी तुम्हाला सांगतो काय 100% आपण करू शकतो. काय नाही, शहापुरात तुम्ही कुठल्या एरियात जा तशी तुम्हाला पाण्याची जागा मिळेल का जिथं तुम्ही धरण बनवू शकता. जिथं तुम्ही धरण नसेल तर मोठं तलाव बनवा आणि तिथून द्या ना लोकांना कनेक्शन तरी चालेल. आता ते बावलीच्या ह्याच्यात पैसे तर काढले
पाईपलाईनचे पैसे काढले, याचे त्याचे काढले, 150 पावणे 200 कोटी काहीतरी काढले. बरं, अजून कसं एक थेंबाचा आता पत्ता नाही, एक थेंब नाही झाला. काय हे आहे, फायदा आहे. बरं ते पण, आणि तिथं वर प्रॉब्लेम पण झाले. म्हणून हे सगळं बघा, तुम्ही ते नोटिंग करून घ्या.